जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील नोकर भरतीत आता स्थानिकांना प्राधान्य असेल। डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेटिव्ह बँकांमधील भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा मोठा निर्णय फडणवीस सरकारने घेतलाय। जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी 70% जागा राखीव ठेवण्यात येते। सहकार विभागाने याविषयीचा शासन निर्णय काढला असून त्यामुळे जेव्हा या सहकारी बँकेत नोकर भरती होईल अगोदर स्थानिक लोकांचा विचार होणार आहे। जिल्हा सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असून त्यात या निर्णयाने अनेकांना जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होणार आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या ग्रामीण अर्थकारणाचे केंद्रबिंदू मानल्या जातात। विविध कार्यकारी सोसायट्या, तालुका सहकारी संस्था, शेतकरी पतसंस्था या जिल्हा बँकांशी जोडलेल्या असतात। पीक कर्ज आणि शेती संबंधी इतर कर्जाचा पुरवठा आणि ग्रामीण बँकिंग प्रणालीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका हा मोठा दुरावा आहे। गेल्या काही वर्षांपासून सहकारातील या आर्थिक संस्थेला भ्रष्टाचार, अनियमितता आणि जिल्ह्यातील राजकारण्यांची नजर लागली होती। अनेक बँकांची वसुली, थकबाकी, कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्ज वितरणातील अनियमितता यामुळे त्यांच्या कारभारावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे। अनेक चांगल्या सहकारी बँकांना घरघर लागली आहे। त्यांना अत्याधुनिक करण्याची आणि पुन्हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देण्याची गरज आहे। त्यासाठी नवीन दमाचे कर्मचारी आणि संचालक असणं गरजेचं आहे। या बँकांना लक्ष ठेवणारी एक यंत्रणा आवश्यक असून या नोकर भरतीत 70% आरक्षण असेल तर उर्वरित 30% जागा या इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असतील। पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करताना बँकांना या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल। राज्यात सध्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत। त्यांना नवीन नियमानुसार पदभरती करावी लागणार आहे। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल।